काही आता एक माझ्या मित्राला नाही चाललोय, जो लय दिवसांनी आलाय, तुम्हाला दाखवतो तो कोणता मित्र आहे. काल आपण लॉक काढला, मला त्याचं सांगा तुम्ही कमेंट करून कसा वाटलं तुम्हाला. आता बघू त्याच्या पुढचा लॉक तुम्हाला कंटिन्यू करून दाखवतो. लोक आपल्याकडे बघत असत ना, काय म्हणत असत, लोकांचा विचार केला की असा विषय होणार आहे. लोकांचा विचार करायचा सोडून दे, लोकांचा करायला लोक काय बघणार आहे आपल्याकडे, अजून काय करणार आहे. शिवाय मारले शिवाय दिल्या आपल्या काय बाबा जाणार आहे. काय तू काय म्हणत होता तुमचं पेपरचं नापास झालंय मी. 12वी परत डबल देणार आहे. 12वी डबल जाणार आहे. सक्षम का? मी डबल सक्षम आणि मी आता 10वी आणि 12वी परत देणार आहे. सक्षमला घे डायरेक्ट 12वीत. सक्षम तू जर आमचा ब्लॉग बघून आम्हाला जर फोन केला तर तुला सांगतो, तुला 100 फोन केले, तुला फोन उचलता येणार नाही, कुणामुळे उचलत नाही ते पण माहिती आम्हाला. तर तुला नसं उचलायचं ना, तुला सांगतो आता तू फोनच कर फक्त. काय कोणते पेपर आहे आता फक्त पॉल आणि हिस्ट्री राहिलेला आहे. कधी 23ला एक आहे आणि 30 तारखेला एक आहे. गावचे कुस्ताबीच नाही, आमच्या गावाला कुस्ताबीच बंद करून टाकलं. गाईज कॅमेरा थोडा लाइटिंग ऍडजस्ट करा, आम्ही उलटा कॅमेरा करू नाही शकत. लोक अशी बघतील आमच्याकडे जसं काय आम्ही कोण बाहेरून आलेलो. आमच्यासाठी काय नाही, इथं सगळं बायांसाठी. तुला काय वाटतं? सगळं बायांचं. आमच्यासाठी काय असतं आम्ही घेतला असतो. आमच्यासाठी फक्त खायचं पियचं. आणि माणसांची हाईट एवढी कमी इथं, बारीक कोर वाटतं ते आम्हाला इथं, एवढी हाईट कमी यांच्या. आम्ही आता कुणा तरी मोकार जाऊन विचारणार आहे की तिला काय काय कसं आहे काय. आमच्यासाठी तर काय वाटत नाही इथं आहे. कॅमेरा अँगल पण थोडा चुकीचा आहे माहिती आहे, पण आमच्यामध्ये असा अँगल करायची डेअरिंग नाही एवढी. आता जे होईन ते होईन. घाल मरू दे, काय नाही होत. माझ्या गाड्या फक्त ब्रेक सोड ना. इथून सुरुवात आहे भाई आपली. तू एवढं माणसातून कर गाडी, मी घेऊ तू माग बस. तांबे गाडी बाबा. माणसं नको मारू फक्त, ब्रेक पकडले की गाडी थांबते फक्त, एवढं त्यांना टू. खरं गाडी येते ना तुला? अरे ऐक माहिती इथं आलो तू मोकर इथं आलो विषय. आता ब्रेक बघ तू बघ, तुला ब्रेक द्यायचा का नाही? अरे कोणता मार तिकडे गेली तिकडे. मला पकडे भीती वाटते. चल ब्रेक सोड, ब्रेक काही आमचं झालंय. आता आम्ही तिथून निघालो, तिथं काय नाही एवढं खास की आम्ही असं तुम्हाला दाखवू शकतो लोकांना. पण आता इथं लोधामध्ये आलो, इथं मोमोज आहे नॉनव्हेज. चाललोय खायला. जत्रेत काय नाही खायला, बंगार जत्रा ही सगळं मोकळं पडलेले. त्याच्यातून आम्ही काढले 2-3 क्लिप किंवा तुम्हाला वाटली तर. मला तर नाही वाटली चांगली आहे, जर चांगली असेल तर मी टाकतो त्याच्यात. त्याच्यात आमचा नवीन ड्रायव्हर आहे, तिथं ऑरा प्लस करायच्या का ऑरा मायनस करून टाकला का काही. आता टॉकतो थोड्यावरून राहिले फक्त. याला नवीन ड्रायव्हर आहे, डायरेक्ट त्यांनी उरतामध्ये गाडी थांबून घेतली. आता लय मोठा विषय होणार आहे. आता याला नॉनव्हेज खायला घालतो, माळ घातली आणि त्या मम्मीला वाटतो ब्लॉग, त्यांनी खाल्ले नॉनव्हेज. बाबा मला तिथे अजून असं येते रे, तू अर्जंट ब्रेक मारला तोंडावर. तोंड पण घेतली. काही आता आम्हाला पोलिसांनी पकडलेलं, याला काही गाडी बिडी येत नाही.
यांनी मागून गाडी घ्यायची तर डायरेक्ट पोलिसासमोर गाडी घेतली त्यांनी साईडला घेतलं तर बाई साईडला पण झालं लगेच आणि गर्दी होती पुन्हा दाखवती का अरे याला म्हणलं मागून घे पण यांनी मागून गाडी घेतलीच नाही यांनी पुढून घेतली यांच्या पुढून गाडी त्यांनी साईडला घेतलं आणि मग काय नाव विचारलं पायानी धीरज गुलेच्या जागा धीरज शिंदे धीरज शिंदे सांगितलं आणि नंबर देता नाही म्हणला तो नंबर द्याचा मी पण नंबर एक चुकीचा आकडा दिला यांना त्याच्यानंतर मग ते म्हणले लायसन्स पुढे तर मी म्हणलं लायसन्स घरी आहे हा बाई म्हणतो लायसन्स नाही माझ्याकडे आता इथं गाव तुमचं पोलीस तुमची सरपंच तुमचा सगळं तुमचं सगळं आमचं असू दे पण तू खोटं बोल ना नाही म्हणून आहे म्हणून हा बाई नाहीच म्हणलं तिथं त्याच्यानंतर तो म्हणला त्यांना म्हणलो आम्ही ब्लॉग पण काढलाय ब्लॉग दाखवतो मी आम्ही गावातलेच आहे तो म्हणतो ब्लॉग नको लायसन्स दाखव मला मी लगेच सोडतो सबस्क्राईब करतो मग ते थोडंसं केलं फोन बिन ते झाले मॅनेज त्याच्यानंतर मग आता घरी येतोय आणि हा बाई मला सांगतोय की आता मी घरी नाही येणार याला काही नॉनव्हेज नाही खाता व्हेज खातोय मग त्याला चाललो घरी सोडवाय तर घरी जाऊन बघू आता तो काय म्हणतोय मला काय माहिती एवढं आज खास काही नव्हतं तिथं उरसामध्ये मोकरचं जायचं काम आहे मोकर चव घालवली तिथं मोकर फोन करायला लावले तिथं एक चव गेली आमची परत त्यांनी गाडीमध्ये घातली तिथं एक चव गेली अख्खी चव घालवली आम्ही आमची तर आमची जिरली आहे आणि चालू घरी आपापल्या आता घरी चाललोय आता घरी जाऊन बघू काय होते आता तो पण काय बोलून मला फोन केला त्याने मला वाडे सांगितलेलं आता काय जाऊ दे ते याला सोडवाय आलोय बापू बघत असेल आपलं सॉरी सॉरी समजून घ्या आमचं थोडं आम्ही आता माणसामधून ब्लॉग काढतोय आम्हाला काहीतरी वाटतंय